नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहोत लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. 15 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. नासाने नुकतीच एक अंतराळ मोहीम सुरू केली आहे. 14 जुलै 2026 रोजी नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेत 8 महिन्यांची एक मोहीम सुरू केलेली आहे. त्यामधील अंतराळवीर आहेत अनिल मेनन, जे भारतीय वंशाचे आहेत. त्यानंतर प्योटर दुब्रोव आणि ॲना केकिना हे दोन्ही रशियन अंतराळवीर आहेत. त्यानंतर यामध्ये वापरलेलं जे अवकाशयान आहे ते आहे सोयूज MS-29 आणि प्रक्षेपण स्थानक जे होतं ते कझाकस्तानच्या बायकोनूर अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून हे अवकाशयान प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. विमा योजनांच्या विक्रीतून स्टेट बँकेला सर्वाधिक फायदा. आर्थिक वर्ष 2025-26च्या आर्थिक कामगिरीच्या आकडेवारीनुसार जी सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत त्यापैकी स्टेट बँक ऑफ इंडिया याने विमा कमिशन मिळवण्यामध्ये आघाडी मिळवली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाने 19.26% इतकी वाढ नोंदवलेली आहे. 15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. याची 2026ची थीम स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर ही होती. 15 जुलै 2015लाच या जागतिक युवा कौशल्य दिनाचे निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी 2015मध्ये कुशल भारत अभियान हे अभियान सुरू केले होते. तर 2025मध्ये या अभियानाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या अभियानाचा उद्देश काय होता तर देशातील तरुणांना विविध क्षेत्रातील कौशल्य प्रदान करणं आणि त्यांना रोजगारक्षम बनवणं आणि त्या अंतर्गत देशाच्या आर्थिक प्रगतीला विकासाला गती देणं. हे जे अभियान आहे त्याची टॅगलाईन होती कौशल्य भारत कुशल भारत. याचं जे नोडल मंत्रालय आहे ते आहे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय. या अभियानाअंतर्गत कुठल्या योजना राबवल्या जातात तर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद, त्यानंतर कौशल्य केंद्रे आणि उद्योजकता विकास या काही योजना आहेत ज्या या अभियानाअंतर्गत राबवल्या जातात. इंडिया UK फ्री ट्रेड ॲग्रीमेंट हा जो करार आहे मागील वर्षी 2025मध्ये करण्यात आलेला होता. भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा व्यापार करार आहे. याचं नाव आहे सर्वसमावेशक वित्तीय आणि व्यापारी भागीदार करार, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक अँड ट्रेड ॲग्रीमेंट सेटा. तर हा जो करार आहे तो 24 जुलै 2025 रोजी करण्यात आला होता भारत आणि UK या दोन देशांमध्ये. आणि ह्याच्या करारावर स्वाक्षरी ही भारताकडून वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटिश व्यापार मंत्री जोनाथन रेनॉल्ड्स यांच्याकडून स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या होत्या. याची अंमलबजावणी जी आहे ती 15 जुलै 2026 पासून आता सुरू करण्यात आलेली आहे. याच्यासाठी 14 चर्चांच्या फेऱ्या ज्या होत्या त्या घेण्यात आल्या होत्या ह्या करारासाठी. नंतर 2030पर्यंत द्विपक्षीय व्यापार जो आहे तो दुप्पट करून $120 अब्ज नेण्याचे ह्या व्यापाराचे मुख्य उद्दिष्ट ठेवलेले आहे. यामध्ये प्रमुख बदल काय केलेले आहेत तर 99% उत्पादनांवर सूट, म्हणजे भारतामधून UKमध्ये ज्या निर्यात होणाऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये 99%पेक्षा जास्त उत्पादनं जे आहेत त्यांच्यावर शून्य आयात शुल्क हा लावला जाणार आहे. त्यानंतर प्रमुख क्षेत्रांना चालना. यामार्फत भारताचा वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, अन्नप्रक्रिया, मसाले, मत्स्यव्यवसाय आणि अभियांत्रिकी याचे जे उत्पादनं आहेत त्यांना ब्रिटनच्या बाजारपेठेमध्ये मोठी संधी प्राप्त होणार आहे. सेवा क्षेत्र आणि IT मध्ये भारतीय IT कंपन्या, फिनटेक आणि इतर जे व्यावसायिक सेवा देणाऱ्या तज्ज्ञांसाठी UKमध्ये काम करण्याचे हे मोठे संधी उपलब्ध होणार आहे. भारतामध्ये काय बदल होतील तर UKमधून भारतात आयात होणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यावरील शुल्क हे 15% कमी होऊन थेट 3% येईल. आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये 85% वस्तू ह्या पूर्णपणे शुल्कमुक्त केल्या जाणार आहेत. स्कॉच, व्हिस्की आणि जिन हे जे आहे याच्यावरचं जे आयात शुल्क आहे ते 150%
75% कमी करण्यात आलेला असून हे जे करार आहे त्याच्या 10व्या वर्षापर्यंत हे 40% कमी करणार आहेत. UK ज्या लक्झरी कार येतात आणि जे वाहनं असतात त्यावरील जे आयात शुल्क आहे ते कपात केल्यामुळे त्याच्या किमती भारतामध्ये 20 ते 30% कमी होण्याची शक्यता आहे. हे जे आयात शुल्कावर आणि निर्यात शुल्कावर जे सवलती दिलेल्या आहेत त्यामध्ये कुठले उत्पादनं आहे ज्याला ह्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलं आहे जेणेकरून त्यांच्या आर्थिक स्थितीवर काही परिणाम होऊ नये, तर भारताने वगळलेली उत्पादनं आहेत ताजी सफरचंद, अक्रोड, विशिष्ट बियाणे, त्यानंतर गोल्ड बार्स आणि स्मार्टफोन याला या करारामधून वगळण्यात आलेलं आहे. आणि UKने कुठली उत्पादनं तर विविध प्रकारचे मांस, अंडीजन्य पदार्थ, तांदूळ आणि साखर UKने ही उत्पादनं जे आहेत ते या करारातून वगळलेले आहेत. त्याचबरोबर भारतातील स्थानिक EV निर्मात्यांना म्हणजे ज्या इलेक्ट्रिक वाहने आहेत संरक्षण देण्यासाठी पहिल्या 5 वर्षांपर्यंत हे इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार यांच्यासाठी नियम हे वेगळे ठेवलेले आहेत. ह्या कराराचं वैशिष्ट्य म्हणजे ब्रेक्झिट नंतर म्हणजे जे ब्रिक्स आहे त्यामधून ब्रिटनने जे एक्झिट घेतलेली आहे नुकतीच, त्यानंतर UKने भारतासोबत जो केलेला हा करार आहे तो सर्वात मोठा आणि वेगवान आहे. भारतासाठी देखील युरोपीय बाजारपेठेत महत्त्वपूर्ण स्थान निर्माण होणार आहे आणि हा जो व्यापार करार आहे तो एक मैलाचा दर्जा मानला जात आहे. 15 जुलै 2026 पासून या कराराचा भारतीय परकीय व्यापार धोरणावर सकारात्मक आणि काही आव्हानात्मक सुद्धा परिणाम होणार आहेत. तर ते कुठले परिणाम आहेत ते आपण बघूया. पहिले, भारताचा जो परकीय व्यापार आहे त्याच्यावर कुठले सकारात्मक परिणाम होतील, तर भारताने आत्तापर्यंत प्रामुख्याने आशियाई किंवा विकसनशील देशांसोबत बरेचसे मोठे व्यापार करार केलेले आहेत. त्यामध्ये ब्रिटनसोबत हा जो केलेला करार आहे तो भारतासाठी पहिलाच सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार आहे. आणि यामुळे भारताचे जे परकीय व्यापार धोरण आहे ज्याला आपण लोकलिस्ट असं म्हणतो त्याच्याकडून पाश्चात्य देशांशी धोरणात्मक भागीदारी याच्याकडेही नवीन दिशा निर्माण झालेली आहे. निर्यात विविधीकरण आणि स्पर्धात्मकता. UKने भारताच्या 98.8% टॅरिफ लाईन्सवर आणि 99.5% व्यापार मूल्यावर आयात शुल्क पूर्णपणे 0 किंवा कमी केलेलं आहे. यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांच्या तुलनेत भारत जो आहे त्याच्या श्रमप्रधान क्षेत्रांना जसं की वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू, रत्न आणि दागिने यांना UKची जी बाजारपेठ आहे तिथं समपातळीवर स्पर्धा करण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे. नंतर भारतामध्ये सेवा क्षेत्राला नेहमीच प्राधान्य राहिलेलं आहे आणि या करारामुळे UKमध्ये काम करणाऱ्या भारतीय IT तज्ज्ञांना कंपन्या आणि त्याचबरोबर कंपन्यांना 5 वर्षांपर्यंत जे UKच्या राष्ट्रीय विम्यामध्ये दुहेरी योगदान देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. आणि यामुळे भारतीय कंपन्यांचा जो UKमधील व्यवसायाचा खर्च आहे तो लक्षणीयरित्या कमी होणार आहे. नंतर जागतिक पुरवठा साखळीमध्ये भारताचं स्थान हे सुद्धा मजबूत होणार आहे. हा जो करार आहे तो भारताचं जे मेक इन इंडिया धोरण आहे त्याला गती देईल. त्याचबरोबर ब्रिटनकडून तंत्रज्ञान, फार्मास्युटिकल्स आणि हायटेक इंजिनिअरिंग साहित्य जे आहे त्याची आयात सुलभ झाल्यामुळे भारताला स्वतःला एक जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून घेण्याची सुद्धा इथं संधी मिळू शकते. कस्टम आणि प्रशासकीय धोरणातील बदल काय केलेले आहेत, तर पारंपरिक सरकारी प्रमाणपत्रांऐवजी निर्यातदार जे आहेत त्यांना आता स्वतः उत्पादनाच्या उत्पत्तीचे म्हणजे ओरिजिनचे सर्टिफिकेट स्वतः ते घोषित करू शकतील. यामुळे जो लालफितीचा कारभार आणि बंदरांवरील जे विनाविलंब मंजुरी आहे ती होणार आहे. भविष्यात युरोपियन युनियन आणि अमेरिकेसोबत होणाऱ्या करारांसाठी हे एक चांगलं मॉडेल ठरणार आहे. सरकारी खरेदी बाजारपेठ. भारताने पहिल्यांदाच आपल्या परकीय व्यापार धोरणामध्ये अधिकृतपणे केंद्रीय सरकारी खरेदीचा समाविष्ट इथे केलेला आहे. यामुळे UKच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना भारतीय निविदांमध्ये पारदर्शक प्रवेश मिळणार आहे आणि भारतीय कंपन्यांना UKच्या सरकारी खरेदी बाजारामध्ये फायदेशीर प्रवेशसुद्धा मिळणार आहे. या कराराअंतर्गत आव्हाने कुठले असतील, तर देशी उद्योगांवरील दबाव जसं की स्कॉच विस्की याच्यावर 150 वरून डायरेक्ट 75% शुल्क जे कमी केलेलं आहे.
आणि ज्या ब्रिटनच्या गाड्यांवरील आयात शुल्कामध्ये मोठी कपात केली आहे, त्यामुळे भारतामधील जे ऑटोमोबाईल क्षेत्र आहे तसेच मध्य उद्योग आहेत त्यांना आता ब्रिटनच्या या उत्पादनांसोबत चांगला स्पर्धा करावी लागणार आहे. कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट म्हणजे UK आगामी जे कार्बन टॅक्स धोरणातून भारताला सूट मिळालेली अजून नाही. त्यामुळे भारताचा जो पोलाद आणि ॲल्युमिनियम निर्यात आहे त्याच्यावर मात्र भविष्यामध्ये या करारामुळे परिणाम होऊ शकतो. कृषी क्षेत्राचं संरक्षण, जसं की सफरचंद, अक्रोड यांना निगेटिव्ह लिस्ट म्हणजे या करारामधून बाहेर ठेवण्यात आलं आहे. तरी पण दीर्घकाळात जे दुग्ध व्यवसाय आणि इतर कृषी उत्पादन आहे त्याच्यावर मात्र दबाव वाढला जाऊ शकतो. जम्मू काश्मीर जे आहे याचा स्वतंत्र राज्याचा दर्जा जो हटवण्यात आला होता, 370 कलम रद्द करण्यात आलं होतं, तेव्हापासून जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा म्हणून सतत मागणी होत आहे. त्या संदर्भात पेपरमध्ये काही बातम्या येत असतात. तर याचा जी पार्श्वभूमी आहे, काश्मीरचा दर्जा काढून घेतल्यापासून तर सद्यस्थितीपर्यंत कुठले बदल केलेले आहेत ते आपण बघूया. तर 5 ऑगस्ट 2019 या रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा जे आहेत त्यांनी राज्यसभेमध्ये कलम 370 आणि कलम 35A हे रद्द केल्याची घोषणा केली होती. आणि राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे हा जो दर्जा आहे स्वतंत्र राज्याचा तो काढून घेण्यात आला होता, रद्द करण्यात आला होता. आणि याची अंमलबजावणी ही 31 ऑक्टोबर 2019 म्हणजे हा राष्ट्रीय एकता दिवस असतो 31 ऑक्टोबर, जो की सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते, तेव्हा हा कायदा लागू झाला होता. आणि त्यानुसार जो जम्मू आणि काश्मीर होता त्याचे 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात आले. जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश केले. त्यामध्ये जम्मू काश्मीरला विधानसभेची तरतूद करण्यात आली दिल्ली आणि पुदुचेरीप्रमाणे. तसंच लडाखमध्ये विधानसभाची तरतूद केलेली नव्हती. आणि जे जम्मू काश्मीर आहे तिथे नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्री हे दोघांचे पण अस्तित्व असेल. आणि लडाखमध्ये थेट केंद्र सरकारच्या म्हणजे नायब राज्यपालांच्याच नियंत्रणाखालील हे केंद्रशासित प्रदेश ठेवण्यात आला होता. त्यावेळी कारगिल आणि लेह 2च जिल्हे होते. आता लडाखमध्ये 7 जिल्हे निर्माण झालेले आहेत. आणि कलम 370 रद्द झाल्यामुळे कुठले बदल झाले महत्त्वाचे, तर जम्मू काश्मीरचे जे वेगळे संविधान होते आणि वेगळा ध्वज होता तो रद्द करण्यात आला. आणि संपूर्ण भारतामध्ये जो एकच संविधान आणि एकच राष्ट्रध्वज जे लागू आहे ते पण तिथेच लागू करण्यात आलं. आणि तिथल्या नागरिकांचं जे दुहेरी नागरिकत्व होतं ते सुद्धा संपुष्टात आणण्यात आलं. त्यानंतर माहितीचा अधिकार, शिक्षण हक्क, IPC म्हणजे भारताची जी न्यायसंहिता आहे, त्याचबरोबर CAG हे सुद्धा तिथे पूर्वी लागू नव्हते, तर ते नंतर लागू करण्यात आलं. जमिनी खरेदीचा अधिकार जो होता तो पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये नव्हता, तर ह्या बदलानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा देशातील कुठलाही नागरिक जमीन खरेदीही करू शकतो आणि तिथे स्थायिकसुद्धा होऊ शकतो. इथल्या विधानसभेचा पूर्वीचा कार्यकाळ जो होता तो 6 वर्षांचा असायचा, परंतु आता तो 5 वर्ष करण्यात आलेला आहे. आणि भारतीय संविधानातील जे कलम 19 होतं त्यामधील जे स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क होते ते पूर्वी तिथे लागू नव्हते, पण आता तिथल्या नागरिकांना हे कलम 19 सुद्धा आता लागू असणार आहे. तिथल्या मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली होती. 2019मध्ये हा बदल केल्यानंतर मार्च 2020मध्ये न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात आला होता. आणि त्या अंतर्गत जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये एकूण 114 जागा करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ज्या 24 जागा आहेत त्या पाकव्याप्त काश्मीरसाठी राखीव आहेत. आणि प्रत्यक्ष निवडणुका होणाऱ्या 83 वरून 90 एवढ्या जागा वाढवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पहिल्यांदाच ST म्हणजे अनुसूचित जातीसाठी 9 जागा इथे राखीवसुद्धा ठेवण्यात आल्या होत्या. कलम 370 रद्द करण्याचा जो केंद्र सरकारचा निर्णय होता त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं होतं. तर त्या संबंधित खटला काय आहे, तर 11 डिसेंबर 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने केंद्र सरकारचा जो निर्णय आहे तो वैध ठरवला आणि जी घटना दुरुस्ती केलेली आहे ती सुद्धा वैध ठरवली. ह्या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे अध्यक्ष होते. त्यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की कलम 370 ही जी तरतूद होती
त्यावेळी तात्पुरती स्वरूपाची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे आता केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. तसंच जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा लवकरात लवकर बहाल करावा आणि सप्टेंबर 2024पर्यंत त्या विधानसभा निवडणुका घेण्यात यावा अशा निर्देश हे सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी दिले होते. त्यानंतर निवडणुका होऊनसुद्धा आणखीनही त्याला राज्याचा दर्जा मात्र मिळालेला नाही आहे. विधानसभा निवडणुका ज्या 2024मध्ये झाल्या तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सप्टेंबर-ऑक्टोबर 2024मध्ये जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका ह्या पार पडल्या होत्या. आणि ह्या निवडणुकांनंतर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे जे ओमर अब्दुल्ला आहेत हे मुख्यमंत्री झालेले होते. तसेच पहिले नायब राज्यपाल हे गिरीशचंद्र मुर्मू झालेले होते. आणि त्याचबरोबर लडाखचे पहिले नायब राज्यपाल हे राधाकृष्ण माथुर हे झालेले होते. केंद्र सरकारने 2019मध्ये जम्मू काश्मीरला जे केंद्रशासित प्रदेश बनवलं होतं, म्हणजे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला होता, त्यावेळी सरकारने सांगितलं होतं की इथली स्थिती पूर्वीसारखी योग्य स्थिती झाल्यानंतर जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यात येईल. परंतु 2024च्या निवडणुका झाल्या आणि तरीसुद्धा सरकारचे स्थापन झालं असूनसुद्धा केंद्राने जम्मू काश्मीरला काही राज्याचा दर्जा दिलेला नाही. त्यामुळे तिथले जे स्थानिक राजकीय पक्ष आहेत आणि जनता आहे यांच्याकडून सुद्धा ही मागणी तीव्र होताना दिसत आहे. राज्याचा दर्जा देण्याची मागणी का होत आहे तर तिथे परिस्थिती काय आहे तर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा आणि मुख्यमंत्री दोन्ही आहेत. तरी पण केंद्रशासित प्रदेशाला जे जास्त अधिकार असतात ते फक्त नायब राज्यपालांकडे असतात. त्यामुळे कायदा सुव्यवस्था, पोलीस, जमीन हे सर्व विषय पूर्ण केंद्राच्या हातात आहेत आणि त्यामुळे तिथल्या राज्य सरकाराला मात्र अधिकार हे मर्यादित आहेत. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आम्हालासुद्धा पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा जेणेकरून अधिकार आमचेसुद्धा वाढतील. डिसेंबर 2023मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, परंतु अजून काही मिळालेलं नाही. नायब राज्यपालांचे अधिकार हे जास्त आहेत आणि स्थानिक प्रशासन जे आहे आणि जनता यांच्यामधलं हे अंतर निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जे जनतासुद्धा आहे तीसुद्धा ह्या गोष्टीची मागणी करत आहे की राज्याचा जम्मू काश्मीरला जर राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर नेमके कुठले बदल होतील तर ते आपण बघूया. भारतामध्ये नवीन राज्य निर्माण करायचं असेल किंवा केंद्रशासित प्रदेशाचं रूपांतर राज्यात करायचं असेल तर याचे पूर्ण अधिकार हे संसदेला असतात. त्यानुसार जे कलम 3 आहे त्याचा वापर केला जातो आणि कलम 3नुसार संसदेला कोणत्याही केंद्रशासित प्रदेशाचे रूपांतर नवीन राज्यामध्ये करता येते. यासाठी सर्वप्रथम राष्ट्रपतींची शिफारस असावी लागते आणि त्या अंतर्गत संविधानामध्ये एक नवीन विधेयक मांडावं लागतं आणि राष्ट्रपती जे असतात ते हे विधेयक जम्मू काश्मीर विधानसभेकडे, म्हणजे ज्या राज्यामध्ये बदल करायचा त्या राज्याकडे हे विधेयक पाठवत असतात त्यांच्या मतासाठी. परंतु त्यांचं मत काय बंधनकारक नसतं, म्हणजे त्यांनी हो म्हटलं नाही म्हटलं तरी ते ग्राह्य धरलं जात नाही. त्यानंतर हे जे विधेयक आहे ते संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये साध्या बहुमतानेच पारित व्हावं लागतं. याला कुठल्याही विशेष बहुमताची गरज नसते. आणि यानुसार अनुसूची 1 आणि 4मध्ये बदल होतील, जे की पहिल्या अनुसूचीमध्ये काय असतं तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांची सीमा असतात. त्यामुळे जम्मू काश्मीरला जर केंद्रशासित प्रदेश सध्या आहे तर केंद्रशासित प्रदेशाच्या यादीमधून काढून त्याला राज्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करावं लागेल. आणि 4थ्या अनुसूचीमध्ये राज्यांना राज्यसभेत मिळणाऱ्या जागांचे वाटप दिलेले असते. त्यामुळे राज्याचा जर दर्जा दिला तर ह्या जागांच्या वाटपांची सुद्धा पुनर्रचना करावी लागेल. 2019मध्ये जो जम्मू काश्मीर पुनर्रचना कायदा केला होता त्या कायद्यातसुद्धा नवीन राज्य जर निर्माण केलं तर नवीन एक कायदा त्याच्यामध्ये पुनर्रचना कायदा करावा लागेल. आणि यामध्ये नायब राज्यपालांना जे अधिकार दिलेले होते ते कमी करून ते अधिकार आता राज्यपाल जे असतील त्यांना देण्यात येतील. आणि पोलीस व कायदा सुव्यवस्थेचे अधिकारसुद्धा तिथल्या स्थानिक सरकार जे आहे त्यांना देण्यात येतील. संसदेने कलम 3 अंतर्गत हा बदल 368नुसार घटनादुरुस्ती मानली जात नाही,
कारण याच्यासाठी कुठलेही विशेष बहुमत जे आहे ते लागत नाही. दोन्ही सभागृहांमध्ये हे साध्या बहुमतानेच पारित होत असतं. केंद्राचं म्हणणं काय आहे की तिथली जी सुरक्षा व्यवस्था आहे आणि दहशतवादाची स्थिती आहे ती पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा हा देण्यात येईल. त्यामुळे त्यानंतर जे स्थानिक नेते आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की राज्याचा दर्जा दिल्याशिवाय इथे शांतता आणि विकास होऊच शकत नाही. त्यामुळे दोन्हीकडून पण हे तणावाची परिस्थिती निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. तर ह्या होत्या 15 जुलै रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील दैनंदिन चालू घडामोडी. तर ह्या तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.